मन मंदिरा गजर भक्तीचा. शिवाय माझी ताई मरणार नाही. सावकार विनंती करते हो, फक्त मला 10,000 रुपयाची मदत करा. एखादा गरीब शेतकरी जर विनंती करत असेल ना, तर त्या सावकाराने त्याला 10,000 रुपयाची मदत केली पाहिजे. सावकार माझ्याकडे अर्धा एकर जमीन आहे हो, पण ती जमीन गहाण ठेवावी, विकावी तर पोरांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही मला फक्त 10,000 रुपयाची मदत करा. त्या विनंतीला जर तो सावकार म्हणत असेल ना, रामभाऊ तुझी पोरगी काय माझी पोरगी काय, 10 काय 25 घेऊन जा आणि 1 रुपया परत करायचं नाव घेऊ नकोस, असं जर व्यक्ती तो म्हणत असेल ना, तरच त्याला माणूस म्हणून जगण्याचा मरण्याचा अधिकार असेल. तो सावकार जर त्या गरीब शेतकऱ्याला छळवत असेल ना, रामभाऊ हल्ली आपला कुणावर विश्वास राहिला नाही गड्या. एक काम कर, तुझा अर्धा एकर जमिनीचा तुकडा माझ्याकडे गहाण ठेव, तुला 10 काय 20,000ची मी मदत करतो. असं जर तो श्रीमंत सावकार गरीबाला छळवत असेल ना, मी या व्यासपीठाची माफी मागून सांगते, मी स्वतः त्या व्यक्तीला माणूस म्हणणार नाही. ते रक्त माझ्या महाराष्ट्रातलं समजणार नाही. अरे माणूस म्हणून जन्माला आलात ना, अरे मरताना जर माणूस म्हणून मारायचं असेल ना, तर मरेपर्यंत शेवटपर्यंत चांगलं कर्म करायचंय, तर तुम्हाला मरताना माणूस म्हणून मरण्याचा अधिकार असेल. नाही होता येत आपल्याला वैष्णव, नाही होता येणार आपल्याला साधू, नाही होता येणार आपल्याला संत. निदान माणूस बनणं हे सोपं असतं, म्हणून माणूस बनण्याचा प्रयत्न करा. पण माझ्या जीवनामध्ये हे जे सुख मी प्राप्त केले कुणामुळे, वैष्णवा संगती. या बाबतीत शास्त्राने 3 वर्गाचं चिंतन केले. पहिली सांगितली कुसंगती, दुसरी सांगितली विसंगती आणि तिसरी सांगितली सतसंगती. कुसंग डेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला. कुसंग इतका वाईट आहे, मौल्यवान असणारा हिरा संगत चुकली, कुसंगतीमध्ये ढेकणाच्या संगतीला लागला तर स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो. बर का दांडगे महाराज, माझ्या जीवनामध्ये मला हा प्रयोग एकदा तरी करायचा आहे. माझ्याकडे ढेकून भरपूर आहेत, जागे आहात ना, ढेकून भरपूर आहेत माझ्याकडे. कोणी हिरा देते का याच्या शोधार्थ मी आहे. आपल्याला हा प्रयोग नक्कीच करायचा नाही. ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात, आपल्यासाठी शब्द हेच प्रमाण आहे. इथे हिरा फार महत्वाचा नाही, पुढचं वाक्य ऐका. कुसंगे नाडला साधू जैसा. साधू सुद्धा कुसंगाने नाडला जातो, इतका वाईट असा कुसंग आहे. दुसरा मुद्दा सांगतात विसंग. मी संसाराच्या गोष्टीचं चिंतन तुमच्या समोर करणार नाही, फक्त तुकोबारायच्या प्रमाणाला स्पर्श करून मी पुढे चालेल. बाळांनो मांडे घालून व्यवस्थित बसा. विठ्ठल विठ्ठल. विसंगाचं उदाहरण आहे का कान देऊन. तुकोबाराय सांगतात की कर्नाटकातली पोरगी आणि महाराष्ट्रातलं पोरग, दोघांचं जमू नये पण जमलं, होऊ नये पण झालं. काय लग्न झालं इथपर्यंत गोष्ट ठीक आहे, पण लग्नाच्या नंतर विसंगती अशी झाली, तिला मराठी येईना आणि याला कर्नाटकी समजना. तुकोबाराय सांगतात कानडीने केला उत्तर
एकाचे उत्तर एकाने तिने पाचारिले इलबा 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 ऐकताय का म्हणून इरू पडेयान झाली आता तैसे मज नको करू कमळापती देया संगती सज्जनाची. आणि तिसरा मुद्दा सांगतात सतसंगती. पहिली कुसंगती, दुसरी विसंगती आणि तिसरी सांगतात सतसंगती. सतसंगेन परम प्राप्य दुस्तरम तरती चिरात तस्माद अति प्रयत्नेन सत्संगम सततम कुरुहु. सज्जन से सज्जन मिले तो होवे दो दो बात और गधे से गधा मिले तो खावे दो दो लात. सज्जन से सज्जन मिले तो चंदन में कर्पूर और गधे से गधा मिले तो भांग में धत्तूर. इतका वाईट विसंग आहे, इतका वाईट कुसंग आहे, पण सत्संग सांगतात बैसता संताचे संगती बैसता संताचे संगती. अगदी मला पाहिजे तसे सर्व वारकरी व्यक्तिमत्व आणि मला पाहिजे तसे सगळेच कलाकार या ठिकाणी उपस्थित नाहीत। वारकरी कीर्तन हे युद्ध पातळीवर चाललं पाहिजे, या ठिकाणी भजनाच्या चाली चालत नाहीत, कारण वारकरी कीर्तन हे युद्धच असतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एकदा सर्वांनी अंतःकरणापासून सगळ्यांच्या कार्याचा गौरव करत असताना, कलेचा गौरव करत असताना एकदा बेंबीच्या देठापासून जोरदार टाळी वाजवा। वा वा, पण आपल्या टाळ्या जरा जास्त जोरदार होत्या। हार्ट, कला ही हृदयाची भाषा असते, पण ती कळण्यासाठी मंडपामध्ये माणसं असून चालत नाही, त्यांच्यातली कलाप्रियता जिवंत लागते। काही माणसं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखी जगतात, त्यांच्यामध्ये कलाप्रियता नसते। आपल्याला येत नाही हरकत नाही,
पण समोरच्यात ती कला जिवंत आहे ना, त्या कलेवरती प्रेम करण्यासाठी शिका. कलेवरती प्रेम माणसाने केलं पाहिजे. पण आपल्याकडे हल्ली झालंय असं, विद्वानेव विजानाती विद्वत जन परिश्रम नाही वंध्या विजानाती गुरुविम प्रसव वेदनात ना गुणी गुणिनम व्यक्ती गुणी गुणीषु मत्सरी गुणीच्या गुणरागीच्या विरलो सरोला जनाहा. गुणहीन व्यक्ती गुणवंताचं कौतुक करू शकत नाही, गुणवान गुणवानाचा मत्सर करतो. पण जगामध्ये असे वारकरी व्यक्तिमत्व दुर्लभ असतात जे स्वतः सर्व गुण संपन्न असून सुद्धा गुणवंतावरती प्रेम करतात. हे आमच्या नवीन पिढीच्या मनाचं मोठेपण आहे. म्हणून एकदा टाळी वाजवा. इकडे प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट आहे, पण तरुण कीर्तनकारामध्ये गोष्टीमध्ये बदल आलाय. इथे प्रत्येकाला प्रत्येकाचं वेगळं ऐकावंसं वाटतं, प्रत्येकाला प्रत्येकाचं वेगळं ऐकावंसं वाटतं. गायन ऐकावंसं वाटतं, कीर्तन ऐकावंसं वाटतं, वादन सुद्धा ऐकावंसं वाटतं. नवीन पिढीतील बदल आहे, नवीन पिढीच्या मनाचा मोठेपणा आहे. विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटी जीवा आणि कमी देवा काही नेणे बरं. तो बरा हा आनंद तुम्ही तुमच्याच कडे ठेवला की जगाला दिला. तो आम्ही आनंद जगाला दिला, त्याच्या देण्याच्या पद्धती मी सरळ सरळ सांगते. आपल्याकडे वेळ कमी आहे. गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. आम्ही गाऊ लागलोत, नाचू लागलोत, उड्या मारू लागलोत. आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. मनाला वाटते आम्ही तसं करतो. गायन ही एक प्रकारची भक्ती सांगितली. माणसाने गायलं पाहिजे, पण भगवंतासाठी गायलं पाहिजे. आजपर्यंत अनेकांनी गायले, पण तेच अमर झालेत ज्यांनी भगवंतासाठी गायले. हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी बहाने लगी, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन. माणसाने गायलं पाहिजे, पण भगवंतासाठी. तुका प्रेमे नाचे गाय, गाणी यात विरोणी जाय. गाऊ लागलोत, आम्ही नाचू लागलोत. नाचणं ही एक प्रकारची भक्ती आहे. बऱ्याच महिलांना असं वाटतं कीर्तनामध्ये हात वरती घेऊन टाळी वाजवावी, हरिपाठ चालला असेल तर पावले खेळवाव्यात, कथा चालली असेल तर उठून नृत्य करावं. वाटतं की नाही? वाटतंय ना? महिला वाटतंय ना? पण घरी गेल्यावर हे गिऱ्हाईक नीट असलं पाहिजे ना. तर त्यांनी घरी गेल्यावर म्हणायचं लय भक्ती झाली होती, मोठ्यानं टाळ्या वाजत होती, लयच पावले खेळत होती. या असं म्हणण्याची दाट शक्यता आहे. पण यांना घाबरू नका. तुमचा परमार्थ शेवटपर्यंत टिकवावा असं वाटत असेल ना, तर तुकोबाराय सांगतात मी जसा परमार्थ केला ना तसा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि लोकांच्या लोकवादाला घाबरू नका.
पहा तुम्ही, कसंही वागा लोक नावच ठेवतात, कसंही वागा लोक नावच ठेवतात म्हणून तेच जा. योग्य आहे का? कसंही वागलं तर लोक नावच ठेवतात. पण भक्ती करत असताना गायन ही एक प्रकारची भक्ती सांगितली. आम्ही गाऊ लागलो, नाचणं नृत्य ही प्रकारची भक्ती सांगितली. आम्ही नाचू लागलो, गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. आम्हाला जसं आवडतो ना तसं आम्ही करतो. त्यावेळी तुकोबारायांना देवाने विचारलं, का हो तुकोबाराय, नाचत असताना गात असताना उड्या मारत असताना तुम्हाला काही लाज वीज काय वाटत नाही का? लाज भय शंका दुरावी मान, 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 लाज भय शंका परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित देतती सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन माम व्यक्ती तत्वतः. परमार्थाला हजारो लाखो कोट्यावधी लोक लागतात, पण परमात्म्यापर्यंत तोच एकटा पोहोचतो. परमार्थाला सगळेच लागतात, पण परमात्म्यापर्यंत तोच परमार्थ पोहोचतो. परमार्थ शेवटपर्यंत टिकवावा असं ज्याला वाटतंय ना, त्याने जीवनातल्या 4 गोष्टी घालवाव्या लागतात. ऐका, पहिली लाज, निर्लज्ज व्हावं लागतं. भय जावं लागतं, निर्भय व्हावं लागतं. शंका मनातली जावी लागते. संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वाघोर प्राणी असी. आणि चौथी गोष्ट, मान जावा लागतो, त्याला मानाचं हनन करावं लागतं. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनातला मान गेला. आज कोणी वेड्या तुक्या म्हटलं, मला त्याचं काहीच वाटत नाही. कोणी जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं, मला त्याचं काहीच वाटत नाही. माझी गाढवावरती बसून धिंड काढली, त्यावेळी तुकोबाराय आवलीला म्हणतात, आवले बघ आपली गावकऱ्यांनी मिळून कशी वरात काढली. आवलीच्या तळपायाची आग मस्तला केला गेली. आवली म्हणते, बुवा वरात काय गाढवावर असते का? वरात कशावर असते? तुम्ही सारे मारुतीरा आहेत का? हा मग बोलत चला. वरात कशावरती असते? अहो बुवा, वरात ही घोड्यावरती असते. त्यावेळी तुकोबाराय सांगतात, आमच्यासारख्या समर्थ आणि सिद्ध पुरुषासाठी हे काय अवघड आहे. आवले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. या अवस्थेला म्हणतात लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. त्यावेळी देवाला राग आला, तुकोबाराय सगळं जर वैष्णवाच्या संगतीमध्येच तुम्हाला प्राप्त झालं, मी का कोणत्या कामाचं न धामाचं, माझं काही कामच नाही का? ज्यावेळी देवाला राग आला त्यावेळी तुकोबाराने देवाकडे पाहिलं, दोन्ही हात समोर केले. देवाला पाहून म्हणतात, हे जगदीशा माय बापा, सगळं जरी आम्हाला संतांमुळे प्राप्त होतंय, सगळं जरी संतांमुळे सहज शक्य झालं ना, तरी हे शेवटपर्यंत टिकवायचं असेल ना, तूच महत्वाचं आहेस. अभंगाचं शेवट.
गायनाचे सायाचे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. चौथ्या चरणामध्ये तुकोबरा म्हणतात की देवा सगळं जरी वैष्णवामुळे प्राप्त झालं पण हे शेवटपर्यंत टिकवायचंय, तू महत्वाचा आहेस. 3 चरणासाठी योग लावून घ्या आणि शेवटच्या शरणासाठी क्षेम लावून घ्या. जीवनामध्ये योग होणं सोपं असतं पण त्याचा क्षेम होणं कठीण असतं. आणखी सोपं सांगते मी, आता याच्या पलीकडे माझ्याकडे सोपं नाही. मिळवणं सोपं असतं पण टिकवणं कठीण असतं. टिकवायचं असेल पांडुरंगा तूच महत्वाचा आहेस. थोडासा चालतं चालतं दृष्टांत देऊन जाते. मिळवणं सोपं असतं पण टिकवणं कठीण असतं. लक्षात घ्या, एका बाईला लाखाची लॉटरी लागली, 1 लाखाची लॉटरी लागली. त्या बाईचं वय 60-65 वर्षाची असेल ती. त्या बाईला लॉटरी लागली. लॉटरीवाल्याने विचार केला 1 लाख रुपयाची लॉटरी म्हातारीला सांगावं तर डायरेक्ट तिला अटॅक यायची शक्यता आहे, म्हातारी गचकण्याची शक्यता आहे. मग त्या लॉटरीवाल्याने एका कीर्तनकाराला बोलवलं आणि महाराजांना सांगितलं का महाराज त्या बाईला 1 लाखाची लॉटरी ही गोष्ट सांगायची पण तिला पचली पाहिजे, म्हातारी मरता कामा नाही. महाराज गेले सांगितलं आजीबाई जर तुम्हाला लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल. ती म्हातारी म्हणती बाई महाराज मला 1 लाखाची लॉटरी अहो लागणच कशी. लागली तर महाराज तुमची वाचा खरी हो, तुमच्या तोंडात साखर पडो, त्यातली निम्मेच मी घेणं निम्मे तुम्हाला देईन. म्हातारीला सांगायच्या आधी महाराजच गचकला. मिळवणं सोपं असतं पण टिकवणं कठीण असतं. टिकवायचंय म्हणून पांडुरंगा शेवटपर्यंत तूच महत्वाचा आहेस. अभंगाच्या 4ही चरणाचा अर्थ तुमच्या समोर संपवला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मातृवर्ग पितृवर्ग आबालवृद्ध एकदा साऱ्यांनी हात वरती घ्या. अभंगात सांगितल्याप्रमाणे लाज भय शंका दुराविला मान. मातृवर्ग हात वरती घेतलेत टाळकरी सोडून. सर्व पितृवर्ग आबालवृद्ध तरुण तरुणी तिकडे महिला वर्ग महिला वा 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 सर्वांनी घेतलेत हात वरती. विढोंबा रखुमाई असेल तो माझा मला परत करा. मी त्यात बदल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. या उलट काही घेण्यासारखं वाटलं असेल त्यानुसार नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा. कीर्तनासाठी आलेल्या सर्व तरुण तरुणीला माझी विनंती असेल, माझ्या भगिनींना विनंती असेल, तुम्ही फॅशन पासून सावध राहा. तरुणांना विनंती असेल तुम्ही व्यसनापासून सावध राहा. आणि कीर्तनासाठी अगदी आबालांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण या ठिकाणी उपस्थित होते. म्हणून जरा आपणच आपल्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. नाही तर कीर्तनासाठी आणि तरुण धरून आणले तरी इथपर्यंत येत नाही. ते खरी कीर्तनाची गरज आपल्याला आहे. खरं तर सप्ताहाचा मंडप ही गावची कळा दाखवत असतो. सप्ताहामध्ये पडलेला उजेड हा लाईटचा आणि बल्बचा नसतो, तर लोकांच्या डोक्यामध्ये आजपर्यंत सप्ताह होत गेले ज्ञानाचा प्रकाश किती पडलाय हे मंडप दाखवत असतं.
आणि ते आपल्या सप्ताहाच्या मंडपाने या ठिकाणी दाखवून दिले. खरं तर हरिभक्तीपरायण आदरणीय पांडुरंगजी महाराज काळे यांच्या नियोजनामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात आणि गावगाव लोक अनेक सप्ताह करतात, अनेक कीर्तन महोत्सव उत्सव करतात. आजपर्यंत मी अनेक उत्सव पाहिलेत. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फिरतो, पण आबालांपासून वृद्धांपर्यंत उपस्थित असलेल्या श्रोतवृंदांमध्ये तुमचं गाव पहिलंच आहे की ज्याच्यामध्ये छोटे छोटे मुलंही होते, तरुणीही होत्या, तरुणही होते, म्हातारेही होते, सर्वच गृहस्थ या ठिकाणी उपस्थित होते. विनंती असेल माझी आपल्याला, तरुणींना ही विनंती करेल त्यांनी फॅशन पासून सावध राहायचे, तरुणांना विनंती आहे त्यांनी व्यसनापासून सावध राहायचे, साऱ्यांना विनंती आहे जरा मोबाईल पासून सावध राहा, सगळं व्यवस्थित चालेल आपलं. सगळ्यांना विनंती आहे माझी, आपण आषाढी पंढरपूरची यात्रा कराच असं मी म्हणणार नाही, पण घरात असणाऱ्या मायबापांना नक्कीच सांभाळा हे मात्र मी सांगेल. आज आमच्या मुलांना व्हॉट्सअपवरती चॅटिंग करायला 500 हजारो किलोमीटरवरच्या मित्रांसोबत बोलण्यासाठी वेळ आहे, पण आज आमच्या मुलाकडे आपल्या आईकडे बोलण्यासाठी वेळ नाही. आईने जर एखादा प्रश्न विचारला तर तो म्हणतो गबस ग, तुला काहीच कळत नाही. राजा लहान होतास, तू एक 10-5 वर्षाचा होतास, तू शी करून आलास, माय मसाला वाटत होती. त्याने सांगितलं आई माझी शी झाली ग. आईचे हात मसाल्याने भरलेले होते, तिखट वाटलेलं होतं. त्यावेळी आईने सांगितलं वंस सासूबाई बाळाची कंबर जरा धुतात का, माझे हात मसाल्याने भरलेत. तिचे हात भरलेले असताना तिनं सासूबाईला सांगितलं, ननंदेला सांगितलं. आज तो 20 वर्षाचा झाला तर म्हणतो आई तुला कळत नाही. मला वाटतं खरंच कळत नाही, भरलेल्या हाताने कंबर धुवायला पाहिजे होती, नसती आग झाली मग बोला. आज आम्हाला ताप आला ना, हजारो किलोमीटर वरून आम्हाला हाय हॅलो बाय टेक केअर म्हणणारे, काळजी घे म्हणणारे आमचे मित्र असतील, पण अजून लक्षात ठेवा माझा राजा जेवला नाही, ताप आली का काय त्याला. रात्री 12 वाजता तुमच्या कपाळाला हात लावून पाहतो तुमचा ताप, तो फक्त असतो तुमचा बाप. रात्री 12 वाजता माझा राजा जेवला नाही ना, तापाची गोळी, ग्लासभर दूध आणि पार्ले बिस्किटचा पुडा आणून द्यायला जी विसरत नाही ना, फक्त तिला माय म्हणतात. अरे ज्याला कळाला घरातील बाप त्याला कळालं विठोबा, आणि ज्याला कळाली घरातील आई त्याला कळाली रखुमाई. वेगळे पांडुरंग रुक्मिणी वेगळं पंढरपूर पाहण्याची त्याला गरज नाही. विनंती आहे मला, आषाढी पंढरपूरची यात्रा करा, पण कराच असं मी म्हणणार नाही, पण घरी असणाऱ्या माय बापांची मात्र सेवा करा. गोहत्या करू नका, फक्त 4-5 हजारासाठी आपली धर्माची माय कसायाला विकू नका. गोहत्या करू नका. दुसरी गोष्ट, स्त्री भ्रूण हत्या करू नका. दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण घडलं, लोक त्याला विसरली होती. कुठंतरी महिलांना न्याय मिळतोय, माणुसकीला न्याय मिळतोय असं वाटत होतं. त्यानंतर कोपर्डीतलं प्रकरण घडलं, महिलांवरील अत्याचार वाढू लागला, पण त्यालाही लोक विसरली. कुठंतरी समाज बदलतोय आणि सुधारतोय असं लोकांना वाटत होतं. पण गेल्या काही दिवसांपूर्वी जे हैदराबाद मध्ये प्रकरण घडलं, हे तर माणुसकीला काळीमा फासणार आहे. लक्षात घ्या. अरे महिलांवरील अत्याचार हा मानवतेला डंक आहे. महिलांवरील अत्याचार हा मानवतेला डंक आहे आणि देशाच्या राजधानीला हाच मोठा कलंक आहे. भारतासारख्या संस्कृती प्रधान देशामध्ये खरं तर तुम्ही माझ्या भावनांची कदर केली, टाळ्या दिल्या, त्याबद्दल धन्यवाद. पण प्रसंग हृदयद्रावक आहे. खरं तर माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडत असताना मनाला एक गोष्ट सलते. ज्या संस्कृती प्रधान भारत देशामध्ये स्त्री ही आमच्या देव्हाऱ्यातली देवता सांगितली, पण ती आज भारतामध्ये स्त्री जर सुरक्षित राहू शकत नाही, त्या भावी भारतावरती संकट कोणकोणते येणार ते पेलण्यासाठी आम्ही निश्चित तयार असलं पाहिजे. विनंती असेल प्रत्येक बहिणीने, आता भाऊबीज झाली पण पुढे श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधन येईल आणि प्रत्येक दिवाळीच्या नंतर भाऊबीज येईल. प्रत्येक बहिणीला माझी विनंती आहे, ओवाळणी मागायची असेल ना तर भावाला एकच ओवाळणी मागा. दादा द्यायचंच असेल ना तर एकच दे. घरामध्ये जशी तू माझी इज्जत करतोस, माझा जसा आदर करतोस ना, घराच्या बाहेर निघत असताना प्रत्येक दिसणारी मुलगी ही तुझी बहीणच असली पाहिजे आणि दिसणारी प्रत्येक स्त्री ही तुझी मायच असली पाहिजे.
लक्षात घ्या दादांनो, दुसऱ्याच्या 18 वर्षाच्या काचाच्या इमारतीला दगड मारण्याच्या अगोदर विचार करा. काचाची 18 वर्षाची इमारत तुमच्या सुद्धा घरी आहे. तुमच्या इमारतीला जर कोणी तडा दिला तर काय अवस्था होईल तुमची? आज महिलांवरती अत्याचार होतोय, बलात्कार होतोय. याला महिलांचे आणि मुलींचे कपडे जबाबदार नाहीत. लोक कपड्यांना दोष देतात. दुसरी गोष्ट, तिचं वय जबाबदार नाही, लोक वयाला दोष देतात. तिसरी गोष्ट, तिची जात जबाबदार नाही, लोक जातीला दोष देतात. विचार करा, त्या पोरीने पंजाबी ड्रेस घालू द्या तरी सुद्धा तिच्यावरती अत्याचार होतो. तिनं साडी घालू द्या तरी सुद्धा तिच्यावरती अत्याचार होतो. तिनं नऊवारी परिधान करू द्या तरी सुद्धा तिच्यावरती अत्याचार होतो. तिनं वेस्टर्न पॅटर्न परिधान करू द्या तरी सुद्धा तिच्यावरती अत्याचार होतो. दोष तिच्या वस्त्राचा नाही, दोष तिच्या वयाचा नाही. ती 5 वर्षाची असू द्या तिचा विनयभंग होतो. ती 25 वर्षाची असू द्या तिचा विनयभंग होतो. ती 50 वर्षाची असू द्या तिचा विनयभंग होतो. दोष तिच्या वयाचा नाही, दोष तिच्या जातीचा नाही. ती मुस्लिम असली तरी विनयभंग होतो. ती मराठा हिंदू असली तरी विनयभंग होतो. ती ख्रिश्चन असली तरी सुद्धा विनयभंग होतो. दोष आज महिलांच्या जातीचा नाही, वयाचा नाही, वस्त्राचा नाही. अरे दोष समाजामध्ये असलेल्या त्या वाईट वासनांचा आहे, ज्या वासनामध्ये स्वतःची माय सुद्धा माय दिसत नाही, स्वतःची बहीण सुद्धा बहीण दिसत नाही. विनंती असेल माझी आपल्याला, त्या मुलींचा आदर करा, स्त्रियांचा आदर करा, महिलांचा, स्त्री वर्गाचा आदर करा. घरामध्ये मुलगी जन्माला येऊ द्या. आज आम्हाला घरामध्ये मुलगी आवडत नाही, गोठ्यामध्ये गाय आवडत नाही, घरामध्ये वृद्ध म्हातारे मायबाप आवडत नाही, बांधावरती झाड आवडत नाही, लोक बोंबलतात, पाऊसच पडत नाही. अरे तू बेईमान झालास म्हणून निसर्गाला बेईमान व्हावं वाटतंय, व्हावं लागतंय. विनंती आहे माझी, हे सगळं करण्यासाठी आधी माणूस म्हणून हे सगळं जर करायचं असेल तर आधी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आज मला आश्चर्य वाटतंय, आज जगावरती वारकरी संप्रदायाचे जेवढे उपकार आहेत तेवढे कोणाचेच उपकार नाहीत. 98% काम आज वारकरी संप्रदाय करतो, 2% काम फक्त सरकारच आहे. महिलांवरती बलात्कार झाल्याच्या नंतर सजा सुनावणारा, फाशी देणारं सरकार आहे. पण महिलांवरती अत्याचार आणि बलात्कार होऊ नये म्हणून वेळोवेळी साधू संतांची शिकवण आणि साधू संतांची वचनं वारकरी संप्रदाय कीर्तनातून दिल्या जाते. पराविया नारी माऊली समान, पराविया नारी रुक्मिणी समान, ही संतांची शिकवण वारकरी संप्रदाय वेळोवेळी कीर्तनातून देतोय. आज 50% लोक वारकरी संप्रदायामध्ये आहेत. जगातले, भारतातले 50% लोक आज वारकरी संप्रदायामध्ये आहेत. 50% लोक शासनासाठी आहेत. 50% लोक गुन्हेगारीपासून आलिप्त आहेत. म्हणून 50% आज भारतामध्ये गुन्हेगारी नियंत्रणामध्ये आहेत. आणि हे जर 50% जर मोकळे सोडले ना तर कैदी ठेवायचे कुठे, अशी परिस्थिती निर्माण होईल. विनंती असेल माझी आपली सगळ्यांना, आता सगळ्यांनी कान देऊ नका. आपल्या पोरांसाठी संपत्ती कमवण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्या मुलांसाठी संस्कार कमवण्याचा प्रयत्न करा. जर संपत्ती कमवण्याच्या भानगडीत पडताल, संस्कार देणारच नाहीत. आज मुंबईचा 3 नंबरचा श्रीमंत असणारा 12,000 कोटीचा मालक रेमंड कंपनीचा संस्थापक अध्यक्ष विजयपत सिंघानिया आज किरायाच्या खोलीमध्ये राहतो. का? केवळ आपल्या मुलावरती चांगले संस्कार केले नाहीत म्हणून. तुम्हाला माहिती, 100% मुस्लिमांना अल्लाचं अस्तित्व मान्य, पण 50% हिंदू लोक देवच नाही म्हणतात. हे आपल्या धर्माचं दुर्दैव आहे. मुस्लिमाचा 5 वर्षाचा मुलगा असू द्या, तो दिवसातून कितीतरी वेळा नमाज पाडतो. आपलं पोरग एखादा मुस्लिम बाप पहा तुम्ही, त्याच्या मुलाला हाताला धरतो, मस्जिदला घेऊन जातो. याला आपला खुदा म्हणतात, याला आपला अल्लाह म्हणतात. एखादा हिंदू मला प्रामाणिक आणि इमानदार बाप दाखवाच तुम्ही, आपल्या पोराच्या बोटाला धरतो, मारुतीच्या देवळात घेऊन जातो, याचा नमस्कार कर, याला आपला देव म्हणतात. नाही महाराज, 5 वर्षाचा मुस्लिम मुलगा 1 दिवसाचा कोयना रोजा पकडतो. आमचा 80 वर्षाचा म्हातारा एकादशीला 1.5 भाकर खातो. ही आमच्या धर्माची शोकांतिका आहे. आज आम्हाला मंदिर माहित नाहीत, आमचा धर्म आम्हाला कळत नाही. तुम्हाला माहिती, त्याच्यानंतर सगळ्यालाच आनंद होतो असं नाही. काही लोक पॉम्पलेट वरती चर्चा करतात, 8 दिवस झोपू देत नाही. ते या दुर्योधनाच्या अवलादी आपल्या देशामध्ये जन्मास येतात. दुर्योधन गेला पण त्याची पिलावळ सोडून गेला. तुम्हाला माहितीये, अरे ज्या हिंदू धर्मासाठी
ज्या भागवत संप्रदायासाठी, ज्या वारकरी संप्रदायासाठी ही भगवी पताका दिसते. प्रत्येक महिलांच्या डोक्यावरती पदर दिसतोय, कपाळाला कुंकू दिसतंय, मंदिरावरती कळस दिसतोय, अंगणामध्ये तुळस दिसते आणि सगळ्या महाराज लोकांच्या अंगावरती हा पांढरा पोशाख दिसतोय, ही धोतर दिसतात ना, ही देण आणि याचे संरक्षक फक्त छत्रपती शिवराय आहेत. ज्या हिंदू धर्मासाठी शिवरायांनी, धर्मवीर संभाजी राजांनी आपल्या देहाचं बलिदान केलं आणि त्याच राष्ट्रामध्ये, त्याच वंशामध्ये जन्म घेतलेली आपण माणसं आहोत. शिवरायांची ओळख फक्त एका शब्दामध्ये देऊन जाईल, एका वाक्यामध्ये देऊन जाईल. अरे 33 कोटी देवतांचे अब्जावधी मंदिर असतील, 33 कोटी देवतांचे अब्जावधी मंदिर असतील, पण ज्याचं एकही मंदिर नसताना अब्जावधी लोकांच्या हृदयामध्ये ज्याचं राज्य आहे तो राजा म्हणजे शिव छत्रपती. बायको मेल्याच्या नंतर बायकोचे थडगे मानणारे अनेक पाहिले. अरे बायको मेल्याच्या नंतर बायकोचे थडगे मानणारे अनेक पाहिलेत, पण जिवंत आईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी वयाच्या 16व्या वर्षी रोहिडेश्वराच्या पिंडीवरती स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर तो म्हणजे राजा शिव छत्रपती. फक्त 5 मिनिटं घेणार तुमचे. आठवा तो प्रसंग. राजे 15 वर्षाचे झाले होते आणि दादोजी कोंडदेवांच्या समवेत मावळच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरत असताना एक मावळ्याचा पोरगा राज छत्रपती शिवरायांचा मित्र होऊ लागला. यामध्ये तान्हाजी मालुसरे होते, सूर्याजी मालुसरे होते, येसाजी कंक होते, दादाजी नरसप्रभू होते, बाजी पासलकरांच्या सारखे वृद्ध होते. आणि एक दिवस ही सगळी मंडळी रोहिडेश्वरावरती जमली. साऱ्यांनी हातामध्ये बेल भंडारा उचलला आणि पिंडीच्या भोवती सर्वजण बसले. हातामध्ये बेल भंडारा उचलला, उधळणार एवढ्यामध्ये राजांनी सर्व वीरांच्याकडे पाहिलं. म्यानातली तलवार काढली, आपलं बोट पिंडीवरती धरलं, स्वतःच्या रक्ताचा अभिषेक पिंडीवरती केला आणि राजे सर्व वीरांकडे पाहून बोलतात, वीरांनो पुन्हा एकदा विचार करा. अरे स्वराज्यासाठी सुलतानाशी टक्कर देणं हे कार्य सोपं नाही, प्रसंगी प्राण जाण्याची सुद्धा भीती आहे. ते वाक्य ऐकल्याच्या नंतर तान्हाजी मालुसरा कडाडला. राजा शेळी म्हणून जगणं आता मला मान्य नाही, इथून पुढे जीवन जगू तर वाघाचं जीवन जगू. साऱ्यांनी हातामध्ये बेल भंडारा उचलला आणि एकच सिंह गर्जना त्या ठिकाणी झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की वंदे वंदे वंदे. ती सिंह गर्जना सगळ्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमली आणि ती घुमण्यास कारण फक्त मा जिजाऊंचे संस्कार होते. पण विनंती माझी, आपल्या मुला बाळावरती चांगले संस्कार करा. आज लोक सुधारले पण वाईटपणात तेवढ्याच भरमसाठ भरकटतोय. माहिती, आज पंढरपूरची बारी पार मंगळवेढेच्या पुढे आली. 5 रुपयाचं नारळ 20 रुपयाला झालं. आज लोकांचे रस्ते सुधारले पण रस्त्यावरून लोकांना, काही लोकांना घराकडे जाताना रात्री आजही नीट चालता येत नाही. पाऊले चालती, मी पंढरीची म्हणले नाही, मी दुकानाची म्हटली नाही. आज तुमच्या आमच्या हातामध्ये, आज सगळ्यांचे रस्ते सुधारले, सिमेंट कॉन्क्रिटीकरण डांबरीकरणाचे झाले, त्या रस्त्यावर आमचं चालणं सुधारलं नाही. आज सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आला 5, 25, 50 हजाराचा, पण त्या मोबाईलवरनं बोलणं आमचं सुधारलं नाही. आजचा माणूस चंद्रावर गेला, मंगळावर गेला. आजचा व्यक्ती चंद्रावरती जात असेल पण शेजारच्या चंद्रकांत नावाच्या माणसाला रामराम घालत नसेल, ही प्रगती असेल का? आजची महिला मंगळावर जाऊन येत असेल, आजच्या महिलेने तर एवढी प्रगती केली, आजची महिला चंद्रावर गेली, मंगळावर गेली, नको नको म्हणत असताना शनीचा चबुतरा चढली, एवढी प्रगती केली. मंगळावर जात असेल पण शेजारच्या मंगलाबाईशी 4 महिने झाले बोलत नाही, ही प्रगती असेल का? ही प्रगती नाही. आज माणसाने माणसाशी जवळ यावं, माणसाच्या जवळ यावं. आज लोक दूर चालत चाललीत, त्या दूर लोकांना सोबत घेऊन एक सत्य मार्ग पत्करावा आणि त्या सत्याच्या मार्गाने संपूर्ण जगभर ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करावी,
हीच खरी आमच्या महापुरुषांना दिलेली श्रद्धांजली असेल आणि भागवत संप्रदायासाठी करण्याचं हेच एक कार्य असेल। साऱ्यांना विनंती असेल, माझे जगाचं वातावरण एवढं प्रदूषित झालं, याला ताळ्यावर आणायचे दोनच गोष्टी, दोन घटक महत्वाचे आहेत। विज्ञानही महत्वाचे आणि अध्यात्मही महत्वाचं आहे। विवेकानंद सांगतात की विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून जगामध्ये सुख आणि शांतता नांदू शकते। युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजन स्पिरिच्युअलिटी विल ब्रिंग अँड पीस फॉर द ह्युमॅनिटी। झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित, माऊलींच्या चरणी समर्पित, सर्व श्रुतवृंदांच्या चरणी समर्पित। सर्वांनी या ठिकाणी सुंदर साथ दिली। हरिभक्ती पारायण आमचे सर्वच कलाकार, सर्वच महाराज या ठिकाणी उपस्थित होते। तुम्हीही सर्वांनी सर्वांगाचे कान करून येथे तुकोबाराच्या अभंगावरती चिंतन करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला, म्हणून सर्वांचे धन्यवाद। झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित। ना तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पाऊले, ते चोज करुणी माऊली, तुझे जीव तरी निवदते पुरते, अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनोतसे। पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदी, माझा क्षमा करणे संती नवेंग होत युक्ती, नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वरा। मन मंदिरा गजर भक्तीचा।